ठाण्यामधल्या राजमाता जिजाऊ उद्यानाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडलाय। ठाण्यात विविध संकल्पनांवरती आधारित उद्यानांचा विकास करण्यात येत आहे आणि त्यापैकीच एक अशा राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजे ऑक्सिजन पार्कचं आज लोकार्पण करण्यात आलंय। लवकरच कळवा येथे नक्षत्र उद्यान विकसित केलं जाईल आणि एक संकल्पना घेऊन विकसित होत असलेल्या या उद्यानांची निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये दिली आहे। मानपाडा येथील हाईड पार्क समोर असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानाचं लोकार्पण सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले आणि याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव या ठिकाणी उपस्थित होते। लोकार्पण केल्यावर सर्व मान्यवरांनी या उद्यानामध्ये फिरून तेथील झाडे आणि औषधी वनस्पती, नागरिकांसाठी असलेल्या सुविधा यांची पाहणी केली आहे आणि रस्त्यावरून या उद्यानाच्या आत आल्यावर आपल्याला हवेतील फरक स्पष्टपणे जाणवते। इथल्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म ऐकल्यावरती व्याधीमुक्त होण्यासाठी या उद्यानाची सैर ही आवश्यक असल्याचं लक्षात येत आहे आणि व्याधीमुक्त होण्यासाठी या ऑक्सिजन पार्कची नागरिकांना मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे।